नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये एक नवीन चेहरा पाहायला मिळाला. दादा नमस्कार, तुमची ओळख द्या. नमस्कार. आम्ही सगळे मित्रपरिवार. हा बैल आहे रामकृष्ण अरुण बारणे थेरगाव यांचा तेजा. बैलाचा संघर्ष म्हणजे बैल 2 वर्ष बैल चांगलाच पळतो पहिल्यापासून, गुलाला ते बैल, पण बैलाला नावं ठेवायची नाही का, की बैलाला पैर देत नव्हते. पण बैल असा आहे की अजून बी किती पण चांगली गाडी त्याच्या अंगावर लागू द्या, बैल सगळ्यांना घाम फोडणार तर फोडणार. आजपर्यंत तर आम्हाला पायऱ्यालाच लय लोक अशी नकार द्यायची, पण आज त्यांनी आणि सम्राटनी घरचाच साथ पळाला आमचा, पण करून दाखवलं की आम्ही पण कमी नाही आहे म्हणून. नक्कीच ना, आज फायनलच्या मैदानामध्ये ना 1-2-3 घरचे साथ पळाले या ठिकाणी. आजचा किस्सा वगैरे काय सांगाल? आजचा किस्सा म्हणजे आता कसं झालं, आमचं 2-3 दिवसापूर्वी आमचं पैऱ्याचं नियोजन चाललेलं, दोन्ही बैलांना वेगवेगळे पैरे करायचे, तर आम्हाला पैरे भेटत नव्हते. आम्ही 2-3 जणांना चांगल्यांना पैरे मागितले, तर आम्हाला पैऱ्याला नकार दिला. एवढ्या मोठ्या मैदानात पैरा द्यायचा, बैल पळेल का असं तसं, दोन्ही बैलांना आम्हाला नावं ठेवली. मग आम्ही सगळ्यांनी विचार करून एक विचाराने आम्ही घरची गाडी हाणायचे ठरवलं, आणि घरची गाडी आणली. शिवागिरी महाराजांचा आम्हाला आशीर्वाद भेटला. आम्ही गट काढल्याच्या नंतर आम्ही सेमीत सुद्धा चांगल्या पळालो. 1-1.5 छकड्याने आम्ही सेमी काढला. आम्हाला ह्याचं दुःख नाही की नाही का, आम्हाला गुलाल लय महत्त्वाचं आहे. आज इथला गुलाल, एवढं 1200 गाड्यांमध्ये गुलाल करणं बी जोक नाही. हो, त्याचा आनंद आम्हाला खूप मोठा आनंद आहे. आमचं सगळं मित्र परिवार, सगळे आमची ताकद, आमची एकजूट सगळे. आणि एवढे ड्रायव्हरनी पण लय सहकार्य केलं. हा आमचा ड्रायव्हर आहे, सोन्या ड्रायव्हर. सगळ्यात मोठा आनंद आम्हाला एवढा आहे की सगळ्यात कमी वयात संघर्ष करणारा योद्धा सोन्या ड्रायव्हरनी मुतकर, त्यांनी आम्हाला तो सगळ्यात कमी वयात, ह्या मैदानात सगळ्यात कमी वयात हिंदकेसरी होणारा ड्रायव्हर ते आहे, आणि तो पण आमच्या घरातलाच माणूस आहे. याचा आम्हाला लय मोठा आनंद आहे. बैल बारक्यापणीपासून तोच आणतोय, आणि हा बैल लहान असल्यापासून स्वतः त्याच्याच घरापाशी बैल होता, त्याच्याच घरी बैल होता, त्यानेच सांभाळलेला बैल. ड्रायव्हरकडे आपण जाऊ थोडा. दादा तुम्ही बोला थोडं. आज कमी वयामध्ये हिंदकेसरी किताब मिळाला, हिंदकेसरी ड्रायव्हर म्हणून काय बोलाल त्याबद्दल? आनंद खूपच आहे. आणि एवढ्या म्हणजे स्वप्न होतं एवढ्या मोठ्या मैदानात राहायचं, आणि 1200 गाडीत राहणं म्हणजे जोक नाही. आणि आपल्या बैलांनी घरच्या सगळ्या फॅमिलीनी त्यामुळं घडून आला, आज राहिलो पुसेगावला हिंदकेसरीला. सर्वात जास्त आनंद ज्याचा असेल त्यांनी ही घरची गाडी पालाचा निर्णय घेतला त्याचा. नक्कीच घरच्या आमचे म्हणजे अख्ख्या मित्रपरिवारांचाच. आजचा कसा प्रकारचा, आता तुम्ही पण बऱ्याचशा गाड्या, आज कोणत्या गाड्या आणल्या काय? नाही, गाड्या 2च आणल्या. आपली घरची एक आणली आणि एक, म्हणजे 2च गाड्या आणल्या. उडीपासून कशी पळाली गाडी? गाडी ह्याला जाम तळे आणि तो जाम मोर पळतो. हा, म्हणजे नरमादी गाडी. नरमादी गाडी पळते. अजून मैदानाविषयीच काय माहिती द्याल? मैदान खूप चांगलं झालं, रिसर मैदान झालं. कुणावर गालबोट नाही लागला, कुणाला निकालात हे नाही झाले. दरवर्षीप्रमाणे मैदान हे व्यवस्थितच होतं आणि चांगलंच झालं. दरवर्षी एक तरी गरिबाची गाडी इथं निकालाला पात्र राहते, नवीन चेहरा इथं भेटतोच. ज्याप्रमाणे तुम्ही बोलले का गरिबाची गाडी आज गुलालात राहिली, कुठेतरी आता या मैदान नंतर खूप फोन येणार पायऱ्यासाठी, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आता भरपूर फोन येणार पायऱ्यासाठी, पण पहिलं प्राधान्य ज्यांनी आम्हाला सहकार्य केले ना पायऱ्याला, त्यांना आम्ही पहिलं प्राधान्य देणार. आम्ही पायऱ्याला कुणालाच नाही म्हणत नाही आणि म्हणलो पण नाही. ह्याच बैलाचा नाही, त्या बैलाचा सुद्धा आमचा संघर्ष लय मोठा आहे. दोन्ही बैलांचा 2-2 वर्षाचा संघर्ष आहे, पण आम्ही खचलो नाही, आम्ही लढलो, आणि सेवागिरी महाराजांनी आम्हाला त्याचं फळ पण दिलं. ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे. मला तरी वाटतं ना, या मैदानानंतर खूप मागण्या येतील यांना दोघांना. हा, येणार ना. याच्या अगोदर तुम्ही ही गाडी पळवलेली का घरची? ही गाडी ही नव्हती पळवली, म्हणजे आम्ही पुढूनच पळवायचो, पण ह्या मैदानासाठी आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. म्हणजे आमचं कसं आहे, आमचा अजून एक बैल आहे, तो बैल आजारी आहे, तो काय कारणास्तव बैल आणला नाही. बावऱ्या हिंदकेसरी बावऱ्यात बैल आहे नाही का, तर तो काय कारणास्तव आम्ही इथं आणला नाही. म्हणजे आमचं कसं आहे, आमची जेवढी ग्रुप आहे ना सगळा, आम्ही सगळे बसून चर्चा करतो, सगळे एक विचाराने, आणि मग त्या विचाराने आम्ही सगळे पुढचे निर्णय घेतो. मग सगळ्यांच्या विचाराने आम्ही ही गाडी म्हणलं घरचीच गाडी आपण हाणूया, आणि मग सगळ्यांच्या विचाराने ही गाडी जुळवली आणि ही गाडी इथं हाणली, पण गाडीने आम्हाला यश दिलं इथं. कोणाच्या नावाने ही गाडी धावते? ही गाडी पळाली सूर्यसम्राट ग्रुप माळीवाडीच्या नावाने. आणखी ना, आता याचा विचार झाला, तुम्ही घरची गाडी पळवली, आज या ठिकाणी त्याचे फॅन्स लोक देखील जमा झालेले आहेत. या फॅन्स लोकांसाठी तुम्ही काय बोलाल? फॅन्स आता कसे, त्यांचं प्रेम आहे नाही का, त्यांचं असंच प्रेम राहू द्या.
ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण आहे नाही का, आत्ता दिलंय असंच पुढं पण राहू द्या सगळ्यांच्या नाही का. मित्रांनो, नक्कीच एक सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या दादांचा घरचा साज गुलालात राहिला आणि या पुढील देखील मैदान असेच गाजवत राहू हीच माझी इच्छा असेल. आणि आज किती नंबरमध्ये उतरली गाडी, कसं काय? आज गाडी थोडीशी तासपलटी झाला, खाली झेंडे पडलेले कळले नाही का, म्हणजे त्या गोष्टीचा आम्हाला अजिबात हे नाहीये. गुलालाचं फक्त महत्त्व आहे. आपल्याला गाडी मागे सारल्यामुळे थोडीशी नाही का गाडी थोडीशी तासाला लागली. त्या गोष्टीचं आम्हाला त्या गोष्टीचं काय असं गम नाही की आपण तासपलटी झालोय. फक्त अभिमान आहे की आपल्याला सेवागिरीचा गुलाल भेटलाय, त्या गोष्टीचा खूप अभिमान आहे. आणि आमच्यात कोणच नाराज नाही गाडी तासपलटी झाली म्हणून. अभिमान आहे आम्हाला, आम्ही आनंदात आहे की बाबा एवढ्या 1200 गाड्यांमध्ये आज आपण गुलाला पात्र झालो इथं, त्यामुळं आपण नाराज नाही. आमचे सगळे आहेत ते सगळे खुश आहेत, कारण इथं तिथं हे करण्यापेक्षा आहे ना हे मोठ्या मैदानात आणि ह्या मैदानात गुलाल भेटणं म्हणजे ह्या मैदानात गट काढणं सुद्धा गुलाल घेतल्याप्रमाणे त्यामुळे, आणि तिथं आपण गुलाला पात्र झालो ही लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्यावर खरंच महाराजांचा आशीर्वाद आहे आज, त्यामुळे आपण इथवर आहे. सेमीचा एखादा किस्सा वगैरे काय? सेवेचं आता काय, आता इथून जाताना खरं पहिलं आम्ही मंदिरातच जाणार आहे. चालेल, माझ्याकडनं शुभेच्छा असतील या नंदीला. थँक्यू धन्यवाद दादा. जो घरचा साज पळाला तो या ठिकाणी पाहू शकतात आपण. हा घरचा साज पळाला मैदानामध्ये आणि या ठिकाणी गुलाल प्राप्त केला हा या घरच्या गाडीने. त्यांना माझ्याकडनं खूप शुभेच्छा असतील मैदानासाठी. अशीच वाटचाल करत राहू आणि गुलाल प्राप्त करत राहू. आज त्यांचे मालिक देखील खूप बऱ्याच वेळा आता तुम्ही बोलले का घरचा साज फोडून पळवायचे, आज एकत्र पळवला गुलाल मिळाला, काय सांगाल? एकत्र पावल्याचा आनंद आहे. ह्या बैलाचा संघर्ष असा आहे सम्राटचा, इथं ह्या बैलासाठी ह्या बैलाने इतका संघर्ष केला आहे नाही का, बैलाचे गुलाल वगैरे, तरी पण बैलाला पैरे भेटत नव्हते. आणि मग हे आमच्या गाड्या अशा पुढून पण पळवायचो घरच्या, पण ह्याच्या आधी पुशेगावच्या मैदानात घरची गाडी पळवली. इथं आम्ही थोडक्यात मार खाल्ला आणि शिरसवडीची रायफल नाही का 1 नंबरला उतरलेली, तर त्याच्यात आम्ही 2 नंबरला उतरलो. मग आत्ता ह्या मैदानात आमचं नियोजन असं होतं की मोठे पैरे करून पळायचं दोन्ही गाड्यांना, पण आम्हाला पैऱ्यांना नकार दिले. मग त्या गोष्टीत वाईट वाटलं थोडंसं की कुठंतरी आपली बैल चांगली पळून सुद्धा आपल्याला पैरे भेटत नाही. म्हणजे कसं होतं सर्वसामान्यांना इथं असं हे नाही का, पैरे भेटत नाही. मग कुठंतरी आम्ही एक विचार केला सगळ्यांनी बसून की बाबा आपण त्याच्या मागं पळस्तोपर्यंत आपली बैल पण चांगली पळतात, तर मग आपण हे करण्यापेक्षा आपण हीच गाडी जर जुळवून हाणली तर काय हरकत नाही. मग त्यानुसार आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला आणि विचार केल्याच्या नंतर आमचे सगळे गँग म्हणले पोरं मित्रमंडळी वगैरे सगळे आमचे जेवढे असतात तेवढे सगळे म्हणले आपण हीच गाडी हाणू. मग सगळ्यांच्या विचाराने आम्ही एक विचार करून ही गाडी पुशेगावला हाणली. नक्कीच दादा, ज्याच्या पाठीशी कोण नसून त्या पाठीशी देव उभा असतो आणि देव सर्व गोष्ट बघत असतो आणि त्याचाच हा फल आज तुम्हाला भेटलेला आहे. आणखी आता ज्याप्रमाणे मैदान भरलं कसं व्यवस्थापन होतं, पट्टीचा नियम वगैरे काय बोलाल त्याबद्दल? व्यवस्था म्हणजे सगळं व्यवस्थित आहे आणि बैल पण आपला कसं आहे, बैल दोन्ही साईड फुल पब्लिकने चालतो. उजवीने टाका डावीने टाका दोन्ही साईड फुल स्पीडचा बैल आहे, दोन्ही साईड कट काढतो नाही का, तरी पण इथं पैरे भेटत नव्हते आम्हाला. ना आता याच्या पुढील मैदानामध्ये नक्कीच तुम्हाला पैरे भेटतील आणि आता भेटतील ना. तुमचा खूप नाव करेल आनंदी, कारण का घरचा साथ पायथ्यावर उतरणं ही साधी गोष्ट नसते कधी. माझ्याकडनं शुभेच्छा असतील या गाडीला, असाच गुलाल घेत राहू आणि तुमच्या या सर्व टीमचं नाव पुढं करत राहू. धन्यवाद.